सर्व जवळून पाहत असताना मला माहीत होतं, त्याला सांगितलं होतं तू येऊ नको, पण त्याने सांगितलं पप्पा मला 2.25 कोटी लोक म्हणे माझ्यावर भरोसा टाकलाय आणि ते म्हणतात की तिथं बसून नुसतं हवेत काय बोलतो म्हणे, इथं जमिनीवर येऊन इथं काम कर म्हणे, इथं बघ म्हणे इथं काय आहे ते मग तुला कळेल म्हणे. तर त्या भावनेच्या भरामध्ये तो काही जास्त मॅच्युअर नाही आहे, त्याचं वय काय जास्त नाही आहे, कुठल्या तो जास्त हे नाही आहे, तो भावनिक आहे. तो त्या भावनेच्या भरामध्ये तो इथं आला आणि त्या संघटनेशी जोडला गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी जे कोणी विद्यार्थी आत्महत्या केली होती त्यांना काही मोबदला मिळावं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाची जिम्मेदारी असते, कुणीतरी जिम्मेदारी घ्यावं की हो हे आमचं चुकलं आहे, आमच्या चुकीमुळं तो मेला, हे आमची जिम्मेदारी घेऊन. यापूर्वीसुद्धा खूप लाल बहादूर शास्त्री असतील, ते खूप पंतप्रधान असतील, मिनिस्टर असतील, रेल्वे मंत्री, प्रत्येक खात्याच्या मंत्र्यांनी यापूर्वीसुद्धा राजीनामे देऊन ते पद सोडले आणि त्या पदाचा सन्मान ठेवलेला आहे. आता सरकारला काय तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं सरकारला काहीच म्हणणं नाही. सरकारमध्ये जो व्यक्ती बसलेला आहे, ज्याला ना लेकरू आहे, ना कुटुंब आहे, ना काही नाही आहे, त्याला परमेश्वराने हा जर माणूस या पृथ्वी तलावर जेवढ्या काही जिवंत स्पेसिस आहेत त्याच्यामध्ये मनुष्य हा सर्वात श्रेष्ठ आहे. त्याला विचार करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, दुसऱ्यांना ज्ञान देण्याची क्षमता आहे. तर तशा मनुष्य प्राण्यापैकी एक व्यक्तीला, नरेंद्र मोदीला देवाने सुदबुद्धी द्यावी की या मुलांचं त्यांनी ऐकावं काय म्हणतात ते. एवढीच माझी हे सरकारला सांगणे. आजपासून अभिजित देखील उपोषणाला बसलेला आहे, त्याला मायग्रेनचा त्रास असल्याचं देखील त्यांनी म्हणलं होतं. तो आहे, त्याला तो जास्त वेळ उपाशी राहू शकत नाही, त्याला चक्रा येतात उपाशी राहायला की, ते आम्हाला त्याची जास्त काळजी वाटते. नक्कीच जर पाहिलं गेलं तर त्या मंत्र्याचा राजीनामा घेण्यात यावा अशी विनंती जी आहे ते देखील अभिजितचे वडील करत असल्याचे पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर. तर वांगचूक यांना रुग्णालयात नेल्यानंतर अभिजित दिपके यांनी उपोषणाची हाक दिलेली आहे. अभिजित दिपके आता आमरण उपोषणाला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तर अभिजित दिपके यांच्या आई वडिलांनी प्रतिक्रिया जय महाराष्ट्रला दिलेली आहे. अभिजित दिपके यांना मायग्रेनचा त्रास असल्यामुळे ते फार काळ उपाशी राहू शकत नाही असं अभिजित दिपकेच्या आई वडिलांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता एकंदरीतच हे आमरण उपोषण साधारण किती दिवस चालतं, सरकार या सगळ्या संदर्भात काही दखल घेतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.